वीरू, मला तुझी खंबीर जोड हाय म्हणून तोडणे, आणि तू माझ्या संग असला ना की आपोआप हिंमत येते माझ्यात. खरं तर पिऊ, तू जीव आहेस माझा, आणि तू संग आहेस म्हणून प्रत्येक काम मी जीव लावून करतो. तुला माझ्या आणि शोनापैकी एकीलाच निवडावं लागेल. ठीक आहे, तुझा हाच हट्ट असेल तर मी एकीलाच निवडतो. शोना, त्यांना बाहेर जायला सांग. पियू, मी तुझ्याशी लई चुकीचं वागलोय बघ. अगं, माझ्या आयुष्यातली तुझी जागा दुसरं कोणच नाही घेऊ शकत. पण आज मला शोनाची निवड करावी लागली, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अगं, तुझा वीरू आहे ना, अख्ख्या जगाशी लढू शकतो. पण आत्ताच्या अडचणीत आहे ना मी, त्यातनं कसं बाहेर पडायचं तीच कळणं झालंय मला. अगं, माझी एक चूक इतकी महागात पडू शकते असं कधीच वाटलं नव्हतं मला. पियू, मला बी तुझ्यापाशी यायचंय ग. आपल्या गावाला यायचंय, आईला भेटायचंय, काका, नाग्या, मामा ह्या सगळ्यांसोबत आपल्या घरात जो आनंद उत्सव आहे ना तो साजरा करायचा आहे. पण आता माझा हात दगडाखाली येत. ह्यातनं कसं बाहेर पडायचं तीच कळणं झाली मला. माझ्या मनात मस आहे ग, पण मला माफ कर पिऊ, खरंच मला माफ कर. दिपे दिपे दिपे, आज काहीतरी गोडधोड कर. असं समज की आज सण आहे. मम्मी, आज कुठला सण आहे? असं समज, असं म्हटलंय. हा, पण नेमका कुठला समजायचा? म्हणजे बघा, आपण नागपंचमी समजलं तर मग नागाला दूध पाजायला पाहिजे ना. मग नाग कुठे? बैलपोळा समजायचं म्हणलं तर बैलांची मिरवणूक काढायला पाहिजे, आणि गणपती समजायचं म्हणलं तर मग मोदक करायला पाहिजे. ए बाई, थांब थांब थांब. अगं, तुझी आगीन गाडी कुठं कुठे गेली? सण बिन काय समजू नको, गोडधोड कर काहीतरी. हा, करते. पण मम्मी, नेमकं काय गोडधोड करायचं? निशा, पृथ्वीला सांग बाजारातनं पेढा आण. बस. हा, सांगते. पण मम्मी, नेमकं कुठलं पेढं सांगू? म्हणजे बघा, खव्याचं, कंदी की साखरेचं? हा, हे बाई, त्याला सांग आणायला. आणल तो. हाय का आता? मी एवढं करेक्ट काम करते, पण तुम्हाला बघवतच नाही. जातेच. काकी, काय हो? गोडधोड काय, पेड काय, बासुंदी काय, भानगड काय, एवढा खुश काय तुम्ही? दिपे, लय आनंदाची बातमी आहे. वीरूनं त्याच्या बंगल्यातनं पियूला आणि अंकुशरावला हकलून काढलंय. काय? बसला ना जोराचा झटका? असाच मला पण बसला होता. आता वीरू काय पियूबर नाहीये, त्यामुळे ती काय इथं लय दिवस नाही राहत, आणि वीरू बी इकडे येणार नाही. त्यामुळं आता या घराची कारभारीण मीच, आणि या घराची सत्ता माझ्याच कडं. काय? हे असं कसं शक्य आहे? माझ्या कानावर विश्वासच बसण्यात आलाय. अगं, माझा वीरू तुला अंतर देऊच कसं शकतो? मामा, तुम्ही जो वीरू ओळखता ना, तो वीरू नाही राहिला आता. वीरा मुंबईला गेला आणि पार बदलून गेला. त्याने माझ्या हात उचलला याचं वाईट नाही वाटत आहे मला, पण तो वहिनीशी जे वागतोय ना ते बघून असं वाटतंय की आत्ता जाऊन त्याला जाब विचारावा. ते काय नाही, मी जातोच, आणि तो असं का वागतोय ना हे विचारूनच येतो त्याला. चाललो मी. थांबा भाऊजी, तुम्ही जाऊन काय बी उपयोग नाही. असा कसा उपयोग नाही वहिनी? अहो, वीरा काय वागतोय त्याला कळतंय का? अहो, कुठं तुम्ही आणि कुठे ती सोना? तुमचा असा तुटताना संसार मी नाही बघू शकत. नाही तुटणार.
अजून काय तुटायचा बाकी आहे पियू? तुम्ही बघितलं ना, तुमच्या समोर राजवीरनं त्या शोनाला आपल्याला बाहेर जायला सांगितलं होतं. पियू, आम्ही तुमच्यासाठी आमचा अपमान झालेला 1000 वेळा सहन करू, पण तुमचा संसार उद्ध्वस्त झालेला नाही सहन करू शकत. डॅडी, मी समजू शकते तुमचा राग, पण सध्या आपल्याला धीरानं घ्यावं लागेल. धीरानं घेतलं म्हणूनच ही वेळ आली आहे. तुम्ही आम्हाला तिथून नाही घेऊन यायला पाहिजे होतं पियू. तिथल्या तिथं त्या सोनाचा सोक्षमोक्ष लावला असता आम्ही. तुम्हाला खरंच असं वाटतं डॅडी, ह्यानं प्रश्न सुटला असता? मी गाडीत न येताना ह्याच सगळ्याचा विचार करत होते. शोना विरूला काय म्हणाली की नीट विचार करून निर्णय घे. याचाच अर्थ आपण तिथे जाण्याआधीच शोनाने विरूला काहीतरी सांगून ठेवलं असणार. माझं मन म्हणतंय डॅडी, विरू त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं करतो. नाही, आम्हाला नाही वाटत असं. मी ओळखते डॅडी विरूला. त्याला जर खरंच माझ्याऐवजी शोनाला निवडायचं असतं ना, तर त्यानं मान खाली घातली नसती. समोरच्याच्या डोळ्यात डोळं घालून खरं बोलणारा माणूस आहे माझा विरू. आयुष्यात कधीच न खोटं बोलणारा आपल्याशी खोटं बोललात की. विराल्या बदलल्या वहिनी. बदललाय का बदलावं लागलं हे आपल्याला हुडकून काढलं पाहिजे भाऊजी. म्हणजे मी जेव्हा शोनावर हात उचलला होता तेव्हा विरूचा मला स्पर्श झाला होता, आणि त्याच्या स्पर्शानंच मला कळलं होतं की त्यानं हे सगळं नाईलाजानं केलं. डॅडी, त्या शोनानं नक्कीच असं काहीतरी केलं असणार ज्यामुळे विरूला असं वागावं लागतंय. अगदी बरोबर बोलतीयस बाई, 100% बरोबर बोलतीयस तू. आपला विरू असं वागूच शकत नाही. लाखात एक आहे आपला विरू. आपण मग असं काय केलं असेल त्या शोनानं त्या वीराला असं वागावं लागते? हा वहिनी, तेच तर आपल्याला हुडकून काढायचंय भाऊजी. आता हे सगळं माझं होणार, कारण मी माझ्या मार्गातला एक मोठा काटा कायमचा बाजूला केलाय. आता या शोनाला कोणीच अडवू शकणार नाही. शोना, शोना, मला त्या पिऊचं खूप वाईट वाटत होतं ग. हो ना, बिचारी. तिनं मला तिच्या बेडरूम मधनं बाहेर काढलं होतं. मी आता तिला तिच्या नवऱ्याच्या घरातून बाहेर काढलं. टिट फॉर टॅट. मला खूप आवडतो हा गेम. तू हसता खेळता संसार मोडतीये शोना. मला ते आवडतं. यु नो, लहानपणी मुलं भातुकलीचा खेळ खेळायचे. मी त्यांचा तो डाव मोडून तिथून पळून जायचे. बट आता मी इथून पळून जाणार नाहीये. मी इथंच थांबणार आहे आणि सगळी मज्जा बघणार आहे. इट्स गोना बी सो मच फन. प्लीज शोना, असं नको करूस. ऐक माझं. सोना, सोना. गंगा, अगं राजवीरजींसोबत असं नव्हतं का झालं पाहिजे? असं कसं झालं ग? बिचारे राजवीरजी. सोना, खरंच राजवीरजी, अहो आता तुमचीच आठवण काढत होते मी. खूप
वाईट वागलीये ना तुमच्याशी? ते नाही माहित मला, पण हे बघा, मी असं नाही जगू शकत. मला लई त्रास होतो याचा. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत ना तेवढे मागा, मी द्यायला तयार आहे. शिवाय बाळाची जबाबदारी पण घेईन मी. तुम्ही इथनं निघून जावा. अख्खी बँक नावावर असताना कोणी फक्त एटीएम कार्ड का घेईल? बाळाची जबाबदारी तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, पण लवकरात लवकर तुम्हाला माझ्याशी लग्नही करावं लागणार आहे. काय? ते या जन्मात तरी शक्य नाही मला. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ही शोना मंत्री राजवीर सूर्यवंशींना शेवटची संधी देते तुमची चूक सुधारण्यासाठी. जर लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी लग्न नाही केलं तर मी प्रेस कॉन्फरन्स बोलवीन आणि अख्ख्या जगाला सांगेन की माझ्या पोटात तुमचं मूल आणि तू जबरदस्ती केलीस माझ्यावर. पियू, काय गई आणि सामान घेऊन कुठे निघालीस? आई ते 4-5 दिवसांसाठी डॅडींकडे जात होते. अगं आत्ता तर जाऊन आलीस ना तू? हो आई, पण एक दिवस राहून मन नाही भरलं, म्हणून म्हणलं 4-5 दिवसांसाठी. बर जा, तुला तिथं चांगलं वाटतंय ना, मग जा. माझं काय सुधीक नाही बघ, जा. अगं अजून किती खोटं बोलणार आहेस सुनबाई? हा, कळू दे की सुनंदाला तिच्या लेकरानं काय माती खाल्ली ती. कांचन, ही काय बोलतेस ग तू? काय केलं हिरून? सुनंदा, अगं मला कसं तरी होतंय बाई सांगताना. मी नाही सांगायची. अगं माझी जीभच नाही उचलणार ग सांगायला. अगं असं काय केलंय माझ्या हिरून? हा पियू, काय म्हणते अगं ही? अगं ती तर कुठल्या तोंडानं सांगेल? तिचीच लई इच्छा होती ना वीरू मंत्री व्हायची, त्याला हितनं पाठवायची. आता कुणी काय सांगणार आहे का मला नक्की काय झालं या? सुनंदा, तुझ्या लेकानं बाई ठेवलीये. तो शोना संग राहतोय. कांचन, तोंड सांभाळून बोल. माझ्या पोराविषयी मी असं काय बी ऐकून घेणार नाही. अगं माझं पोरगा असं वागूच शकत नाही. तू जर परत माझ्या पोराविषयी काही बोललीस ना कांचन, तर घराच्या बाहेर हाकलून काढला. कमी करायची नाही मी. काय झालं वहिनी? तिला लेकानं दिलेला धक्का पचला नाही वाटत. सुनंदा, अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. तुला वाटत असेल ना मी खोटं बोलते, मग तुझ्या सुनाला विचार. ती तर नाही ना खोटं बोलणार. पियू, अगं ही कांचन काय बघालती? अगं मी तुझ्याशी बोलतीय. आई, काकी खरं बोलतायत. वीरू शोना सोबत राहतो. काय? आई, झालं का तुझं समाधान? तरी सांगत होते लेकाला राजकारणात पाठवू नको, पण नाही, माझं कुणी ऐकलं नाही. आता बाहेर हे कळलं तर काय इज्जत राहिली ग सूर्यवंशी घराण्याची? लई दादासाहेबांचा वारसदार म्हणून मिरवत होता ना, आता काय इज्जत राहिली दादासाहेबांची? पर हे सगळं खरं आहे कशावर ना? तुम्ही तुमच्या सुनेला विचारा की, ती खरं बोलते ना. वीरूनं हिला बाहेर काढलंय त्या शोनासाठी. सुनबाई काल माहेरात गेली नव्हती, तर वीरूला भेटायला मुंबईला गेली होती. अयो, वीरू भाऊजी असं काहीतरी वागतील मला अजिबात वाटलं नव्हतं.
काय बाई पियू पियू त्याला आई 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 वहिनी आई वहिनी हॅलो हा मामा बोला की. हॅलो विरू. अरे वहिनी, हा आई काय झालं आईला? अरे तसं सांगता येणार नाही, पण त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. हो पण काय झालंय तिला? लय सिरियस तर नाही ना? अरे डॉक्टरांना बोलवलंय, पण त्या बिशुद्ध अवस्थेत आहे. एकसारखं तुझंच नाव घेते त्या. आता मला नाही वाटत तू आल्या बघा त्यांना बरं वाटेल म्हणून. हे बघा मामा, मी लगेच निघतोय. तोवर तुम्ही आईची काळजी घ्या. होय होय, लवकर ये बरं का. हा हा शिंदे, गाडी करा लगेच. हा गुड मॉर्निंग राजवीरजी. एवढ्या घाईघाईत कुठं निघालात? दौऱ्यावर वगैरे चाललात का? हे बघा, मी कुठं दौऱ्यावर नाही चाललो. माझ्या आईची तब्येत बिघडल्या, त्यामुळे गावी चाललोय मी. हो कम ऑन राजवीरजी, तुम्ही तरी या सगळ्याला फूल होऊ नका. काही तब्येत वगैरे बिघडलेली नसणार आहे. ही ना त्या पिऊची तुम्हाला गावी बोलवून घेण्यासाठी सगळी चाल आहे. तुम्ही माझ्यापासून दूर व्हावं म्हणून मस्त प्लॅन क्रिएट केलाय तिने. हे बघा, मला माहिती आहे माझ्या पिऊचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण म्हणून ते आपल्या खालच्या थराला जाणार नाही. आणि तुमच्यापासून दूर करण्यासाठी ना त्या आईचा वापर कधीच करणार नाही. तुम्हाला असेल, माझा नाही तिच्यावर विश्वास. तुम्ही तिला इथून बाहेर काढलंय म्हटल्यावर तुम्ही गावी जावं म्हणून ती नक्की प्रयत्न करणार. हे असलं सगळं तुमच्या डोक्यात येईल. पिऊच्या डोक्यात हे असलं कधीच येणार नाही. मग बाजूला व्हा, मला जाऊ द्या. राजवीरजी थांबा. मी काल तुम्हाला लग्नाचं बोलले, म्हणून तुम्ही मुद्दाम आईच्या आजारपणाचं कारण काढून इथून पळून तर जात नाही आहात ना? नाही म्हणजे तसा विचारही करू नका, कारण तुम्ही जर असं काही केलं तर मी लगेच मीडियात जाईन आणि त्यानंतरची होणारी बदनामी त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. मीडियात जा, नाहीतर अजून कुठेही जा, पण आत्ता माझ्यासाठी माझी आई जास्त महत्वाची आहे.